नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पालक पराठा करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे पालक। कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे थोडं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। इथे मी कढईत पाणी ठेवलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे। पालक टाकते आता मी याच्यात। जास्त नाही आपल्याला उकळून घ्यायचं आहे, थोडंसं एकच मिनिट आपल्याला हे एकच मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। 1 मिनिट झालेला आहे। आता मी पालक काढून घेते एका भांड्यामध्ये। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। हे पालक मी याच्यात टाकून घेते। पालक आता थंड झालेला आहे। हिरवी मिरची टाकते, कोथिंबीर टाकते, आलं टाकते, लसूण टाकते, मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊ। आता अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ टाकते 1 वाटी, हे पालकची पेस्ट टाकते। आता थोडंसं लाल तिखट टाकते, जिरं टाकते अर्धा चम्मच, ओवा टाकते अर्धा चम्मच, लसूण टाकते थोडंसं, मीठ टाकते चवीनुसार, तर आपण हे मिक्स करून घेऊ। गव्हाचं पीठ अजून आपल्याला 1 वाटी लागते, 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे। घट्ट मळून घेतलेलं आहे पीठ। आता आपण पराठे लाटू। आता आपण पराठे करून घेऊ। तेल लावलं थोडंसं हाताला मी। असेच मी सगळे गोळे करून घेते। थोडंसं कोरडं पीठ टाकते,
तेल लावून घेते असं. या साईडनं पण आपल्याला तेल लावून घ्यायचं. आता मी हे लाटून घेते. आता आपण शेकून घेऊ. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर तूप टाकून घेते मी. ते आता वरून पण मी तूप लावते असं. आता या साईडने आपण छान शेकून घेऊ. खूप छान झालेला आहे. पराठा झालेला आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेले पराठे करून घेते. पहा खूप छान झालेले आहे, एकदम नरमगार. पालक पराठे झालेले आहे तयार. आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.